नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। पार्टीवेअर साडी अगदी परफेक्ट पद्धतीने झटपट कशी नेसायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। अशा ज्या साड्या असतात या साड्या जर का तुम्ही नेसलात तर तुम्ही साडीमध्ये अगदी स्लिम दिसता। तर आता सुरुवातीला आधी आपण साडी बघूया। तर आता ही जी साडी आहे या साडीचं फॅब्रिक जे आहे ते सिल्क टाईपमध्ये आहे, पण थोडंसं स्लिपरी टाईपमध्ये आहे। तर स्लिपरी ज्यावेळी फॅब्रिक असतं त्यावेळी मात्र साडी नेसण्यापूर्वी तुम्हाला आधी साडीचं जे टोक असतं त्या ठिकाणी तुम्हाला गाठ बांधायची आहे, हलकीशी गाठ बांधायची आहे। आणि अशा प्रकारच्या ज्या साड्या ज्यावेळी तुम्ही नेसता त्या साड्या नेसण्यापूर्वी तुम्हाला आधी जी काय तुम्ही चप्पल घालणार आहात, म्हणजे उंच जर का चप्पल घालत असाल तर ती आधी घाला आणि त्याच्यानंतर साडी नेसायला सुरुवात करा। आणि साडी शेपवेअरचा वापर केला तर आणखी तुम्ही सुंदर या साडीमध्ये दिसणार आहात। तर इथे मी साडी शेपवेअरचाच वापर केलेला आहे आणि आता इथे मी साडीच्या टोकाला गाठ बांधलेली आहे। आता आपण साडी नेसायला सुरुवात करूया। आता साडी कुठून नेसायची हा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। तर आपल्या ही जी खांद्याची जी ही लाईन असते त्या लाईनपासून तुम्ही साडी नेसायला सुरुवात करू शकता, किंवा तुम्ही आपला जो उजवा हात आहे तो सरळ तुम्ही असा धरून ठेवलात आणि ज्या ठिकाणी तुमच्या हाताचा अंगठा येणार आहे तर त्या ठिकाणापासून तुम्ही साडी नेसायला सुरुवात करू शकता। बघा, दोन्ही ट्रिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत। आता इथे बेसिक जो आपला राऊंड आहे तो आपण घेऊया आणि त्यानंतर आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। पदर काढण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, त्या साडीला हे बॉर्डर आहे त्यामुळे अगदी बॉर्डरच्या ह्यानेच आपण हा पदर काढणार आहोत। अगदी सोपी ट्रिक आहे। अशा साड्यांमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की बॉर्डर एकदम अशा जड असतात त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो। त्यामुळे आपण काय करू शकतो की नेहमीची पद्धत न वापरता आपण अशा प्रकारे बॉर्डरला धरून आपण पदराच्या प्लीट्स आहेत त्या काढू शकतो। तुम्ही ही पद्धत वापरू शकता अशा पद्धतीने जर का तुम्हाला जमत असेल तर, नाहीतर मग अशी जी नेहमीची जी पद्धत मी तुम्हाला दाखवत आलेली आहे ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता। बॉर्डर इतकंच मी अंतर घेतलं आहे, थोडंसं कमी घेतलं आहे बॉर्डरच्या मानाने। आणि इथे छोट्या छोट्या अशा प्लीट्स आपल्याला काढत जायचं आहे। सुरुवातीला छोट्या छोट्या प्लीट्स काढा आणि त्यानंतर वरची जी शेवटची जी प्लीट आपली राहिलेली असते ती आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो। तर बघा, झटपट आपला पदर याने तयार होत आहे। आता इथे बघा, हा शेवटची जी प्लीट आहे ती आता आपण ॲडजस्ट करून घ्यायची आहे, कारण की ती आपली मोठी झालेली आहे प्लीट, ती आपण थोडीशी लहान घ्यायची आहे त्यामुळे ती ॲडजस्ट करून आपण घेऊ शकतो। आता समजा पदर तुमचा वर खाली झालेला असेल तर एका लाईनमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि वरची जी प्लीट आहे ती आता मी ॲडजस्ट करून घेते। तर बघा, अगदी छान अशा आपल्या प्लीट्स इथे आलेल्या आहेत। बघा, ही वरची प्लीट बघत असाल तुम्ही, बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या प्लीट्स आहेत आणि वरची प्लीट आपली बरोबर अगदी मोठी अशी आलेली आहे। आता इथे या प्लीट्सना आपण आता एकत्र करून घेऊया आणि ज्या ज्या ठिकाणापर्यंत आपण ह्या प्लीट्स एकत्र करत जाणार आहोत त्या त्या ठिकाणी आपल्याला पिन लावायची आहे। जी आपण साधी पिन जी वापरतो ती पिन इथे लावू शकता तुम्ही। यू पिन लावा किंवा एक्स पिन लावा, कोणतेही पिन इथे लावू शकता। तर बघा, आपला झटपट पदर तयार झालेला आहे। आता परत मी राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्याही एकत्र करून घेते आणि त्या ठिकाणी मी परत एकदा पिनही लावणार आहे। तर पदर काढण्याच्या आणखी पण सोप्या पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, तर त्यांचाही वापर करू शकता। जशा साड्या असतील त्याप्रमाणे तुम्हाला या ज्या ट्रिक असतात त्या वापरायच्या असतात। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पदर आपला काढून घ्यायचा आहे। आता इथे पदर आपला रेडी झालेला आहे। बघा, आता पदर आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे। तर मी पदर पाठीमागून फिरून घेतलेला नव्हता त्यामुळे आता मी फिरून घेत आहे आणि माझ्या डाव्या खांद्यावरती घेत आहे। पदर उंची जी आहे पदराची जी ती माझ्या गुडघ्याच्या थोडासा खाली असा पदर हा आलेला आहे। अशा प्रकारे पदर घेतला तर तुम्ही साडीमध्ये आणखी उंच दिसता। आता इथे बघा, मी पदराला मी पिन लावलेली आहे खांद्याच्या थोडीशी पाठीमागे। आणि एक्स पिन जर का तुम्ही लावत असाल किंवा यू पिन लावत असाल तर मात्र तुम्हाला थोडंसं खांद्यावरतीच लावावं लागणार आहे, नाहीतर मग पदर तुमचा निघूही शकतो। आता इथे आपलं साईड फिटिंग करायची आहे, पण साईड फिटिंग करण्याच्या आधी मी तुम्हाला आणखी एक सांगते, ते म्हणजे पदराच्या बाबतीत ह्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत ना त्या अशा तुम्ही एकत्र करून घ्यायच्या आणि फक्त ही बॉर्डर दिसली पाहिजे। बघा, अशा प्रकारे असं ना छान वाटतात बघा, म्हणजे ज्यांना आवडत असेल त्यांनी ही पद्धत वापरू शकता। तर इथे मी काय करणार आहे, सारी पिनचा वापर करणार आहे। तर आपली जी यू पिन आहे तिचा आपण इथे वापर करत आहोत। तर इथे फक्त ना वरची प्लीट बाजूला करायची आहे आणि बाकीच्या आतल्या ज्या सगळ्या प्लीट आहेत ना त्यांना धरून ही पिन लावायची आहे, म्हणजे कशी आपली पिन फारशी अशी दिसणार नाही। तर ह्या तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती अगदी व्यवस्थितपणे आता आपली ह्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या अगदी राहणार आहेत आणि अशा बॉर्डर छान अशी दिसते ती समोरून।
आता इथे आपण साईड फिटिंग करून घेऊया। तर साईड फिटिंग करण्याची एकदम सोपी ट्रिक। अशा साड्यांमध्ये ना साईड फिटिंग करायला फारसं म्हणजे असं वेळ लागत नाही, एकदम पटकन होऊन जातं काम। तर आता इथे आपलं काहीच करायचं नाही आहे, थोडंसं अंतर घ्यायचं आहे आपल्या उजव्या साईडच्या पर्यंत आणि बस तिथलं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र करून झालं की त्याचा रोल करायचा आहे, 2-3 वेळा गुंडाई करा आणि बस आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला टक करायचं आहे। आणि त्यानंतर आता इथे साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। निऱ्या पण अगदी व्यवस्थितपणे येतात, त्यामुळे फारशा निऱ्या सेट करायला पण काय वेळ लागत नाही आहे आपल्याला। सगळ्या निऱ्या आपण काढून घ्यायच्या आहेत बघा। आता सगळ्या निऱ्या काढून झाल्या की त्यानंतर त्या एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आणि बस बेली बटनच्या इथे आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर इथे आपल्याला सारी पिन लावायची आहे, जी एक्स पिन मी तुम्हाला सांगते ती आपण लावून घेणार आहोत। तुमच्याकडे एक्स पिन नसेल तर तुम्ही काय करू शकता, निऱ्या टक करण्यापूर्वी म्हणजे निऱ्या खोचून घेण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही निऱ्यांना आपल्या परकरला धरून पिन लावा, सेफ्टी पिन असेल ती, आणि त्यानंतर निऱ्या तुम्हाला खोचून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही साडी आहे ती नेसायची आहे बघा। अगदी छान लुक येतो साडीमुळे। आणि अशा साड्यांमध्ये ना जर तुम्ही जाड जरी असाल ना तरी तुम्ही स्लिम दिसता बघा। अगदी छान फिटिंगमध्ये आपली साडी बसलेली आहे आणि शेपवेअरचा वापर केल्यामुळे ती आणखी सुंदर अशी दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला पार्टीवेअर साडी नेसायची आहे। आता समजा ही साडी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नेसायची असेल, म्हणजे गुजराती टाईपमध्ये, पण गुजराती साडीमध्ये पण थोडासा आणखी वेगळा लुक तुम्हाला आणायचा असेल तर ती साडी कशी नेसायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बऱ्याचशा मुलींना आधी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये साड्या नेसायला आवडतात, तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे, किंवा लेडीजना पण आवडतात पण सगळ्यांनाच काही अशी काही फॅमिलीमध्ये आपल्याला परमिशन नसते, पण ज्यांना परमिशन असेल वेगवेगळ्या स्टाईलमध्ये साड्या नेसायची त्या नेसू शकतात। इथे आता गुजराती स्टाईल आहे त्याच्यामुळे जी निऱ्या ज्या असतात आपल्या त्या आपल्याला उलट्या करून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा, कारण आपण साडी नेहमीची नेसलेली होतो। तर गुजराती टाईपमध्ये निऱ्या आपल्या उजव्या साईडने असतात, तर ते निऱ्या मी सरळ करून घेतल्यात। आणि आता त्यानंतर आता इथे पदर आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावरती घ्यायचा आहे। तर मी उजव्या खांद्यावरती पदर टाकला आणि आता पदराची उंची किती घ्यायची आहे तीही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा नेहमीचा जो पदर होता तोच घेतलेला आहे मी, बाकी काही केलं नाही आहे वर खाली वगैरे। आणि आता इथे जी पिन लावलेली होती ती मी आधी काढून टाकली। पदराची उंची बघून घ्या तुम्ही, मी किती घेतलेली आहे, ती गुडघ्याच्या खाली घेतलेला आहे पदर। आणि त्यानंतर आता ही जी पदराची बॉर्डर जी आहे हिला आता पदराला पिन लावताना एकदम पाठीमागे लावायची नाही आहे। मी ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवते ना त्या ठिकाणीच तुम्हाला इथे पिन लावायची आहे। सेफ्टी पिनचाच इथे तुम्हाला वापर करावा लागणार आहे बघा। इथे मी पिन लावून घेतलेली आहे बघा। आणि त्यानंतर आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पदराच्या प्लीट्स आपल्याला काय करायचे ते दाखवणार आहे, पण पहिल्यांदा आधी मी पदराला पिन लावून घेते, कारण की मी आधी पिन लावलेली नव्हती। इथे मी आता एक्स पिनच लावत आहे, कारण की झटपट काम होऊन जातं, त्यामुळे अगदी खांद्यावरती लावली आहे। आता आपली पिन लावून झालेली आहे। त्यानंतर आता इथे पदराचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर पदर जो आहे ना तो आपल्याला थोडासा अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आपल्या ब्लाऊजच्या अगदी लाईनला, आणि थोडासा ब्लाऊजच्या आत असं खोचून ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा पदर दिसणार आहे। तुम्ही इथे सेफ्टीसाठी पिनही लावा, म्हणजे तुमचा पदर अगदी व्यवस्थितपणे राहील। त्यानंतर आता ही पदराची सेंटरला म्हणजे सेंटरची जी बाजू असणार आहे ती फक्त अशा प्रकारे एकत्र करून घ्यायची आहे, बॉर्डरला धरून फक्त, म्हणजे आपली बॉर्डर दिसायला पाहिजे अशा प्रकारे एकत्र त्या ठिकाणी करायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे प्लीट्स काढायचे आहेत तुम्हाला। आणि मी परत एकदा व्यवस्थित अशा प्लीट्स काढून घेत आहे बघा। आणि त्यानंतर दोन्ही ज्या बाजू आहेत त्या अशा प्रकारे एकत्र करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ही जी पदराची दोन टोकं आहेत ना ती अशा प्रकारे समोरून तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, अशा प्रकारे दिसली पाहिजेत। तर यासाठी आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पदराच्या अशा प्लीट्स काढून घेतलेल्या सेंटरला, तर त्या ठिकाणी आपल्याला आता पिन लावायची आहे। तर व्यवस्थित तुम्हाला पिन लावून घ्यायची आहे। तुम्ही इथे 1 किंवा 2 पिनांचा इथे वापर करा, जेणेकरून ती अगदी व्यवस्थितपणे आपल्याला दिसू शकेल समोरून। आता इथे मी 1 पिन लावून घेतलेली आहे, आणि कसं की बॉर्डर जाड आहे त्यामुळे मला आणखी एका पिनाची गरजही लागू शकते। तर तुम्हाला जसं वाटत असेल तर एका पिनने समजा तुम्हाला नीट लावता येत नसेल तर 2 पिनांचा तुम्ही इथे वापर करू शकता। आता इथे आपली ही डिझाईन आहे पदराची ती तयार झालेलीच आहे। आता फक्त आपल्याला हे बेल्ट लावायचं आहे। तर बेल्ट लावताना त्याच्यावरती लावायचं आहे,
म्हणजे आपला पदर खाली येणार नाही, किंवा सुटणार नाही वगैरे, यासाठी बेल्ट लावल्यावर ना आणखी सुंदर दिसते बघा. तर प्लेन मात्र तुमच्याकडे साडी असली पाहिजे, म्हणजे पूर्णमध्ये प्लेन आणि फक्त बॉर्डर अशा प्रकारे असेल ना तर ती सुंदर दिसते समोरून. तर अशा प्रकारे गुजराती स्टाईलमध्येच पण फक्त थोडासा वेगळा असा पदर तुम्ही घेऊ शकता. ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी आहे, ज्यांना नसेल आवडत त्यांनी सिंपल जरी घेतला तरी काही हरकत नाही आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक